15 डिसेंबर रोजी क्लब 52 हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला असून कल्याणच्या मेट्रो मॉल मध्ये शुक्रवारी चित्रपटातील कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती। शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांची कल्याण नगरीत वेगवेगळ्या लोकेशनला जवळपास 80% शूट झालेल्या चित्रपटामध्ये अभिनेता हार्दिक जोशी कल्याण का किंग भूमिकेत, भाऊ कदम पोलीस अधिकारी भूमिकेत शशांक शेंडे, तर कल्याणमध्ये नवीन उभरते मुख्य कलाकार अभिनेता भूमिकेत भारत ठाकूर, विलनच्या भूमिकेत नितीन रुपनवर, अभिनेत्री यशस्वी व्यंकटेश, राधा सागर, सहकलाकार प्रशांत पोटे, निलेश रसाळ, अक्षय गाडे, गौतम सोनवणे, विराज गुप्ता असून या चित्रपटाची निर्मिती वैशाली ठाकूर यांची असून अमित वाल्मिकी कोळी यांचे जबरदस्त दिग्दर्शन आहे। मैत्रीची स्टोरी, परंतु 3 पत्त्यांच्या आहारी जाऊन कुटुंब उद्ध्वस्त होतात याची एक भयंकर वास्तविक स्टोरी असून यातून समाजाने बोध घेतला पाहिजे असे मार्गदर्शक महेश गायकवाड यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावेळेस सांगितले। त्याचसोबत कलाकारांनी आपले अनुभव शेअर केले। दोघांना सेम पत्ते असतील ना तर शो देणारा हरतो। डाव संपला दाद्या, डाव संपला नाही। आज माझ्या क्लब मध्ये आलं तर माझा पंटर आहे, उद्या तुझ्या क्लब मध्ये आलं तर तुझा पंटर आहे। आणि पंटर ना कोणाच्या आई वडिलांचा पण नसतो। सिगरेटचा धूर, बियरचा फेस 2 द्वारे मी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करतोय आणि या फिल्ममध्ये मी खलनायकाची भूमिका साकारतोय, मुख्य खलनायकाची भूमिका साकारतोय। तर या सगळ्या गोष्टींचं श्रेय सगळ्यात आधी तर आमच्या महेश दादांना जातं, कारण जर ते नसते तर कदाचित मी इथे उभा नसतो। त्यांनी वेळोवेळी मला पाठिंबा दिला आणि त्यांची ॲक्च्युली मी जेव्हा भाऊ कदम सरांना फर्स्ट टाईम भेटलो तेव्हा मला स्वतःला विश्वास बसत नव्हता की मी भाऊ कदम सरांसोबत काम करतो, कारण माझी ही पहिली वेळ चित्रपटामध्ये काम करण्याची आणि ती खूप खूप वेगळा असा अनुभव होता आणि ते तुम्हाला फिल्ममध्ये दिसेलच की जे काय होतं। खरं तर आपण पाहतोय गेल्या 2-4 वर्षापासून रम्मी गेम मोबाईलद्वारे खेळला जातो, त्याचप्रमाणे ऑफलाईनसुद्धा मटका जुगार ह्या सगळ्या व्यसनाने हा महाराष्ट्रातले काही ठिकाणी लोक त्या ठिकाणी अडकून बसलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी ते जनजागृत झालं पाहिजे आणि समाजामध्ये त्याचे परिणाम काय होतात हे सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न अमितजी कोळी आणि त्याचप्रमाणे आमच्या वैशालीताई ठाकूर यांनी केलेले आहे। सर्वप्रथम मी माझ्या भूमिकेबद्दल सांगू इच्छितो। माझी भूमिका जी सिनेमामध्ये आहे ती थोडीशी चंचल आहे, थोडंसं मस्तीखोर आहे, म्हणजे जसं बालिश तुम्ही म्हणू शकतात। त्याच्यामध्ये मला ठराव नाही आहे कुठल्या गोष्टीचा, म्हणजे मला अजून घरातल्यांच्या परिस्थितीबद्दल जर मी सांगायला गेलो म्हणजे फिल्मची रिअल लाईफमधली, तर त्याच्यामध्ये मी एकदम बिंदास्त आहे, म्हणजे मला काय कशाची पडलेली नाही किंवा काय नाही, माझ्या आयुष्यात जे चालतं आहे ते रोजानं चालतं आहे। आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलो ना तर एक फेज असा येतो की सगळं मला सांभाळावं लागतं, म्हणजे सगळं मग माझ्या अवतीभोवती ते फिरायला लागतं आणि तिथे मी थोडा कन्फ्युज्ड होतो। तर अशा काही पर्टिक्युलर टाईपचा माझा रोल आहे, तुम्ही पाहू शकता ते आता सिनेमा झाल्यावरती, ते डिटेलमध्ये तेव्हा तुम्हाला कळेलच।